नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रक्षंदा बाहुळे तुमचे मनपूर्वक स्वागत करीत आहे मीरा करिअर अकॅडमीमध्ये। आपण घेत आहोत महाराष्ट्र पोलीस भरती आणि रेल्वे पोलीस भरती 2024 चे सामान्य ज्ञान 15 मिनिटांमध्ये 25 प्रश्न आपण घेऊन आलो आहोत। मोस्ट आयएमपी क्वेश्चन फक्त तुमच्यासाठी। तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाहीये, कारण या वेळेस खाकीसाठी नाही ठेवणार आपण काही बाकी। तर आजचा आपला सराव पेपर आहे 7वा आयएमपी क्वेश्चन सोबत। तर सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न। त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आजचा पहिला प्रश्न आहे, कोणत्या वर्षी रंगो बापूजी यांनी बोरजजवळील बागरवाडी गावाजवळ सुमारे 2000 सशस्त्र मराठ्यांची फौज गोळा केली होती? तर पर्याय आहेत 1875, 1857, 1874 आणि 1847। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1857। तर बघा मित्रांनो, या क्वेश्चन मध्ये आपले अजून काही प्रश्न तयार होतात, तर आपण ते बघूया। पहिला प्रश्न आहे, कोणी बोरजजवळील बागरवाडी गावाजवळ सुमारे 2000 सशस्त्र मराठ्यांची मोठी फौज गोळा केली होती? तर याचं उत्तर येईल आपलं पहिलं रंगो बापूजी यांनी। सेकंड क्वेश्चन यावर असा विचारला जाऊ शकतो, कोणत्या गावाजवळ रंगो बापूजी यांनी 2000 सशस्त्र मराठ्यांची फौज गोळा केली होती? तर त्याचं उत्तर येईल आपलं बोरजजवळील बागरवाडी या गावाजवळ। आणि किती फौज गोळा केली होती? तर सुमारे 2000 सशस्त्र मराठ्यांची फौज गोळा केली होती। तर बघा, आपले बरेच पॉइंट या क्वेश्चन मध्ये क्लिअर झालेले आहे, तर हा क्वेश्चन लक्षात ठेवायचा आहे। नेक्स्ट क्वेश्चन, प्रथिन संश्लेषणासाठी पेशीमध्ये खालीलपैकी कोणते स्थान आहे? पर्याय आहेत अंतर्द्रव्य जालिका, गोल्जी काय, रायबोसोम्स आणि तंतुकणिका। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रायबोसोम्स। नेक्स्ट क्वेश्चन, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा स्त्री साक्षरता दर काय आहे? तर पर्याय आहे 75.87%, 78.75%, 80.9%, 77.85%। तर याचं योग्य उत्तर बघा मित्रांनो, पर्याय क्रमांक 1, 75.87% हा 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा स्त्री साक्षरता दर आहे। आणि पुरुष साक्षरता दर किती आहे? तर तो आहे 88.40%। हे आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं। तर बघा, सर्वाधिक साक्षरता दर स्त्रीचा कोणत्या शहरामध्ये आढळून येतो? तर मुंबई शहरमध्ये। किती आहे तिथे साक्षरता दर? तर तो आहे 86.5%। आणि सर्वात कमी कुठे आढळून येतो? तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये। तिथे किती आहे साक्षरता दर स्त्रीचा? तर 56.5%। तसंच पुरुषचा सर्वाधिक साक्षरता दर कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळून येतो? तर मुंबई उपनगरमध्ये। किती साक्षरता दर आहे तिथे पुरुषांचा? तर तो आहे 95.2%। आणि सर्वात कमी नंदुरबार मध्ये। तर तिथे किती साक्षरता दर आहे? तर तो आहे 71.9%। याला टिक करूनच ठेवायचं आहे, कारण हा क्वेश्चन येऊ शकतो। नेक्स्ट क्वेश्चन, मुंबईतील खालीलपैकी कोणत्या मैदानाचे अधिकृतपणे ऑगस्ट क्रांती मैदान असे नामांतर झाले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3, गोवालिया टँक मैदान। तर या मैदानावर काय झालं होतं? महात्मा गांधी यांनी 8 ऑगस्ट 1942 रोजी भारत छोडो आंदोलनाचे भाषण दिले होते। तर याचं
ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन आपल्या महाराष्ट्र सरकारने काय केलं तर गोवालिया टँक मैदानाला ऑगस्ट क्रांती मैदान असे म्हणून घोषित केलं. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती राजवट निजामशाही राजवट म्हणूनही ओळखली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अहमदनगरची सुलतानशाही. यांची जी राजवट आहे ती निजामशाही राजवट म्हणून सुद्धा ओळखली जाते. नेक्स्ट क्वेश्चन, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत एका व्यक्तीला दरमहा किती लाभ पुरविण्यात येतो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 600 रुपये. आणि ही योजना 65 वर्ष वयाचे जे निराधार व्यक्ती आहे त्यांच्यासाठी लागू आहे आणि जे BPL कुटुंबातील व्यक्ती आहेत ते या योजनेसाठी पात्र आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वात कमी आहे? सर्वात कमी लोकसंख्या विचारलेली आहे आपली 2011च्या जनगणनेनुसार. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिंधुदुर्ग जिल्हा. या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वात कमी आहे. तर सर्वाधिक लोकसंख्या कुठे आपल्याला मिळते बघायला तर पुणेमध्ये. किती आहे? 94.29 लाख. आणि ही सुद्धा ठाणे विभाजन झाल्यानंतर. आणि सर्वात कमी लोकसंख्या आहे आपली सिंधुदुर्गला. तर ती किती आहे? तर ती आहे 8.49 लाख इतकी. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात स्वाधार योजना 2022 अंतर्गत इयत्ता 10वी 12वी पदवी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अभ्यासासाठी आर्थिक मदत किती दिली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 51,000 रुपये. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात पश्चिम घाटाचे स्थानिक नाव रिकामी जागा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सह्याद्री. हे काय आहे तर पश्चिम घाटाचे स्थानिक नाव आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राज्य आणि केंद्र आवश्यक असल्यास मदत देण्यास तयार राहतील अशी जिल्हास्तरीय व्यवस्थापित करता येणारी आपत्ती खालीलपैकी कोणती पातळी करते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 L1 पातळी. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चिखलदरा वन्यजीव अभयारण्य. हे आपल्या महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते भारतीय स्वातंत्र्य सैनिक नाशिकचे होते? तर पर्याय बघा अनंत लक्ष्मण कान्होरे, पांडुरंग सदाशिव खानखोजे, माधव हरिअणे, शिवराम भिकू मुरकर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अनंत लक्ष्मण कान्होरे. हे आपले भारतीय स्वातंत्र्य सैनिक नाशिकचे होते. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती नदी त्र्यंबकेश्वरात उगम पावते आणि बंगालच्या उपसागराला टाळण्यापूर्वी कर्नाटक आदेशातून आणि आंध्र प्रदेशातून वाहते? तर पर्याय बघा गोदावरी, नीरा, कृष्णा, कोयना. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोदावरी. ही नदी कुठे उगम पावते तर त्र्यंबकेश्वरमध्ये. तर हिचा राजकीय प्रवास म्हणजेच ही कोणत्या राज्यातून वाहते ते बघूया. गोदावरी नदी महाराष्ट्रामधून, तेलंगणामध्ये, नंतर आंध्र प्रदेश, या राज्यातून वाहून ती बंगालच्या उपसागरास मिळते.
नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या वर्षी पर्यावरण विभाग आणि ॲक्ट यांनी राज्य हवामान बदल धोरणाचा मसुदा तयार करण्याचे काम केले, जो महाराष्ट्रात मंत्रिमंडळाने स्वीकारला होता? तर याचं योग्य उत्तर आहे 2017 वर्षी, पर्याय क्रमांक 3. यावर्षी पर्यावरण विभाग आणि ॲक्ट यांनी राज्य हवामान बदल धोरणाचा मसुदा तयार करण्याचं काम केलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन, मराठा साम्राज्याने कोणत्या काळात मुघलांकडून माळवा आणि गुजरात ताब्यात घेतला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 1720च्या दशकामध्ये मराठा साम्राज्याने मुघलांकडून माळवा आणि गुजरात ताब्यात घेतला होता. नेक्स्ट क्वेश्चन, बघा मित्रांनो, इथून आपले करंट अफेअरचे क्वेश्चन चालू होतात आणि हे IMPच आहेत. यामधून तुम्हाला कोणताही एक क्वेश्चन पेपरमध्ये येऊ शकतो. तर त्याआधी आपल्या चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, विसरायचं नाही आहे. फ्रान्स देशाच्या सर्वोच्च नाईट ऑफ द लीजन ऑफ ऑनर या पुरस्काराने कोणत्या भारतीय व्यक्तीला सन्मानित करण्यात आले आहे? कोणता पुरस्कार म्हटलाय त्यांनी? तर नाईट ऑफ द लीजन ऑफ ऑनर. तर बघा, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शशी थरूर यांना फ्रान्स देशाचा नाईट ऑफ द लीजन ऑफ ऑनर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणाला भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार 2023 जाहीर झाला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गुलजार आणि रामभद्राचार्य यांना सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार 2023 जाहीर झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राज्यफळ म्हणून कोणत्या राज्याने काझी नेमू या फळाला घोषित केले आहे? योग्य उत्तर आहे आसाम. नेक्स्ट क्वेश्चन, गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये किती हजार रोपांचा वापर करून साकारलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात आयोजित ताडोबा महोत्सवात भारत माता या शब्दाची नोंद झाली आहे? याचं योग्य उत्तर आहे 65,000 रोपांचा वापर करून साकारलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात आयोजित ताडोबा महोत्सवात भारत माता या शब्दाची नोंद झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणाला महाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, चैत्राम पवार यांना महाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. नाटो संघटनेचा स्वीडन हा देश कितवा सदस्य बनला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 32. हा नाटो संघटनेचा स्वीडन हा देश सदस्य बनला आहे. कोणत्या राज्यात इस्रोच्या नवीन प्रक्षेपण केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले आहे? त्याचं योग्य उत्तर आहे तामिळनाडू या राज्यामध्ये इस्रोच्या नवीन प्रक्षेपण केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्यात भारत आणि जपान देशामधील या वर्षीचा धर्मा गार्डियन हा युद्ध सराव आयोजित करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे राजस्थान. नेक्स्ट क्वेश्चन, राज्यात किती नवीन पर्यटन स्थळाची निर्मिती करण्याची घोषणा महाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे? किती नवीन पर्यटन स्थळाची निर्मिती? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 50. आपला आजचा शेवटचा प्रश्न, कोणत्या नदीवर शहपूर कंदी धरण हा नवीन प्रकल्प बांधण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे
पर्याय क्रमांक 1 रावी। या नदीवर शहपूर कंदी धरण हा नवीन प्रकल्प बांधण्यात आला आहे। बघा तर मित्रांनो, आजचे लेक्चर तुम्हाला आवडले असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय, शेअर करायचंय आणि लाईक करायचंय। आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा याला सुद्धा जॉईन करा, कारण तुम्हाला या सगळ्या क्वेश्चनची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे। थँक्यू फॉर वॉचिंग। जय हिंद।